आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, मुख्य अतिथी, गुरुजन वर्ग, शिक्षक वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी समीक्षा सुभाष माने, इयत्ता 11वीची विद्यार्थिनी, आज तुमच्या समोर प्रजासत्ताक दिनाबद्दल माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी उभे आहे. सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस प्रजासत्ताक दिवस आहे. आजचा दिवस हा मंगलमय दिवस आपल्यासाठी खूप खास आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताने संविधान अंमलात आणले आणि आपला देश एक खरेखुरा लोकशाही आणि प्रजासत्ताक देश बनला. हा दिवस भारतीय इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. हा दिवस आपल्याला शांतता आणि एकता शिकवतो. हक्क दिले, कर्तव्य दिले, दिली जगण्याची नवी दिशा. हक्क दिले, कर्तव्य दिले, दिली जगण्याची नवी दिशा. संविधानाने सजली आज माझ्या भारत देशाची नवी आशा. संविधानाने सजली आज माझ्या भारत देशाची नवी आशा. प्रजासत्ताक दिन हा भारताच्या भूतकाळाचा अभिमान, वर्तमान काळातील जबाबदारी आणि भविष्याची उज्ज्वल आशा याचे भान ठेवायचे सांगतो. स्वातंत्र्यवीरांना करून शतशः प्रणाम. स्वातंत्र्यवीरांना करून शतशः प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच बनला माझा भारत देश महान. बनला माझा भारत देश महान. आपला भारत देश शूरवीरांचा देश आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आणि महान व्यक्तींनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक मिळवून दिले आहे. आपण त्यांचे बलिदान वाया घालून न देता आपण ही देशाची सेवा करायला हवी. थोर हुतात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. थोर हुतात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध करा. हाच सापडे बोध करा. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. धन्यवाद. तुमच्या माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्सवाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा आजच्या कार्यक्रमाचा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वेदांत सावंत. मी इयत्ता 8वीचा विद्यार्थी. आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. त्याच निमित्त मी आपल्या भारताचे एक थोर व्यक्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशा येथील कटक शहरात एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला व त्या तेजस्वी सूर्याच्या प्रखर तेजाने आणण्याचा काळ चिरला. हा तेजस्वी सूर्य म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस हे एका मोठ्या बंगाली कुटुंबात जन्माला आले. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती असे होते. ते स्वामी विवेकानंदांना आपले गुरु मानायचे. त्यांच्यात लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध लढण्याची क्षमता होती. देशाला गुलामीतून मुक्त करण्याची जिद्द त्यांच्यात होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या सेवेसाठी समर्पित केले व त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. जय हिंद चलो दिल्ली यांसारख्या अनेक घोषणा देऊन त्यांनी इंग्रजांना धक्के दिले व त्यांनी अनेक स्वातंत्र्य चळवळीत आपला सहभाग नोंदवला. आपला मार्ग किती भयंकर आणि खडतर असला, आपला प्रवास किती त्रासदायक असला तरी आपल्याला पुढे जायचे आहे. यशाचा दिवस हा दूर असू शकतो पण तो येणारच असे शिकवण देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे क्रांतिकारी प्रभावशाली नेता होते. आओ झुककर सलाम करें उनको जिनके हिस्से में मुकाम आता है. आओ झुककर सलाम करें उनको जिनके हिस्से में मुकाम आता है. कुछ नसीब होता है वो खून जो देश के काम आता है. जो देश के काम आता है. धन्यवाद. आहे पराक्रमाचा गान आहे. भारताची शान आहे. तिरंगाचं मान आहे. आदरणीय व्यासपीठावरती जमलेले शिक्षक, प्रथम तुम्हा सर्वांना माझा मानाचा मुजरा. माझे नाव रुद्रलोच ताडके. मी इयत्ता 9वीमध्ये शिकत आहे. आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरी करत आहोत. प्रजासत्ताक दिना दिवशी आपल्या देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशातील एक राष्ट्रीय सण आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकराज्य होय. प्रजासत्ताक दिन हा आपल्याला क्षमता व बंधुत्वाची शिकवण देतो. जाता जाता एवढं म्हणेन उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका. ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला त्यांचे त्याग कधी विसरू नका. धन्यवाद. विराजमान प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो, आज 26 जानेवारी आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दिवस हा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा.
दिवस हा आपुल्या न्यायाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा आजच्या प्रजासत्ताक दिनाबद्दल मी तुम्हाला 3 मुद्द्यांवर बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. की आपल्या प्रजासत्ताक दिनाचा प्रारंभ प्रजासत्ताक दिन व लोकशाही, एकता आणि समानता. सर्वप्रथम प्रारंभ हा या मातृभूमीला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व शहीद जवानांना अभिवादन करतो. 15 ऑगस्ट रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. पुढे 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताने संविधान लिहिले व ते अंमलात आणले. भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. आजच्या दिवशी आपण स्वतःसाठी एक शासन प्रणाली म्हणजेच संविधान निर्माण केले. प्रजासत्ताक दिन व लोकशाही. भारतीय संविधानाची अंमलबजावणी आजच्या दिवशी केल्याने उत्सव म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. हक्क आणि कर्तव्य या संविधानानेच आपल्याला बहाल केले आहे. लोकशाही आणि समाजवादी मूल्यांचे प्रतीक म्हणून आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. एकता आणि समानता. भारतात सर्व जातीचे, धर्मांचे, पंथांचे नागरिक आम्ही सारे भारतीय आहोत. या विचारानं सर्व धर्मीय उत्सवांमध्ये एकत्रित सहभागी होतात. हीच आपल्या एकतेची ठळक खूण आहे. श्रीमंत, गरीब, लहान, मोठा, या जातीचा, त्या जातीचा, या धर्माचा किंवा त्या धर्माचा असा कोणताही भेदभाव न करता कायदा सर्वांना समान आहे आणि ही समानता आपल्याला या संविधानानेच दिली आहे. आज प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपण हे सर्व मूल्य व देशाभिमान आपल्या मनात निश्चितपणे जतन करून ठेवूया. आज देशभरात आनंदाचे वातावरण आहे. ते कोणामुळे तर वीर स्वातंत्र्य सैनिकांमुळे. स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम. त्यांच्याच निस्वार्थ त्यागाने भारत बनला महान. शेवटी एवढंच म्हणेन, थोर आमची भारत माता आम्ही तिचे संतान. प्रिय आम्हाला आमचा भारत देश मान. जय हिंद, जय महाराष्ट्र. हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, त्यागेला असुदे संसार. देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथम वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरे करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या भारत देशाची राज्यघटना स्वीकारली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली. हा दिवस आपल्यासाठी सोन्याचा आहे. प्रजासत्ताक दिन हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. हा दिवस 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारतामध्ये संविधान लागू झाले आणि भारत हे प्रजासत्ताक देश बनला. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. राजधानी दिल्लीतील राजपथावर विविध राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. भव्य अशी परेड असते. या परेडमध्ये सैन्य, पोलीस व शाळेतील विद्यार्थी इत्यादी सहभागी होतात. भारताचे राष्ट्रपती तिरंगा फडकवतात आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. हा दिवस आपल्याला एकता, समता आणि बंधुत्वाची शिकवण देतो. या दिवशी आपल्याला देशासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा मिळते. ह्या 26 जानेवारी हा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आणि सन्मानाचा दिवस आहे. या दिवशी भारतामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही नांदू लागली. भारत एक सार्वभौम, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक देश बनला. भारतीय संविधानामुळे नागरिकांना मूलभूत हक्क आणि अधिकार प्राप्त झाले. शिक्षणाचा, मतदान करण्याचा आणि भाषण अभिव्यक्ती करण्याचा इत्यादी हक्क प्राप्त झाले. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांची आणि देशभक्तांची आठवण करून जातो. जाता एवढंच म्हणे, विविधेत एकता आहे आमची शान, म्हणून आमचा भारत देश मान. जय हिंद, जय भारत. मैत्रिणींनी प्रजासत्ताक दिनाबद्दल खूप सांगितलं, पण आज माझा विषय थोडा वेगळा आहे. तारीख 7 ऑक्टोबर 2017.
स्थळ, चक्क विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर. 15-20 लोकांच्या जमावानं 4 कुत्र्यांना रॉकेल टाकून जिवंत जायलं व 16 कुत्र्यांना अन्नात विष टाकून ठार केलं. अहो, त्या कुत्र्यांचा सोडाच त्या आधीच्या महिन्यात नांदेडमध्ये बहिणीच्या पाठीवर पाय देऊन आलेल्या सख्या भावानेच भर रस्त्यात बहिणीच्या पोटात सुरा खुपसून खून केला. तिथेही तोबागर्दी जमा झाली, पण एकाही माणसाचे हात त्या माती फिरू भावाला थांबवू शकले नाहीत. अहो, ते थांबवणार तरी कसे? कारण ते व्यस्त होते ते त्या घडलेल्या घटनेचे शूटिंग करण्यामध्ये, त्या घडलेल्या घटनेचे प्रक्षेपण करण्यामध्ये. घटना क्रमांक 3. रस्त्याच्या बाजूला 2 जणांवर खुनी हल्ला झाला. मित्राचा जीव गेला. मैत्रीण जीवाच्या याचनेने रक्तबंबाळ अवस्थेत गुडघ्यावर सरकत रस्त्यावर येऊन मदतीची याचना करत होती. तेथेही गर्दी जमा झाली, पण एकाही माणसाचे हात त्या मुलीची मदत करू शकले नाहीत. अहो, करणार कसे? तेही त्या घडलेल्या घटनेचे प्रक्षेपण करण्यात व्यस्त होते. त्या बहिणीला मारताना, मुलीला तडफडून मदतीची याचना करताना समोरच्या गर्दीतून मदतीचा हात देऊन त्या माणसाची जात निभावणारा एकही माईकाला तिथे उपस्थित नव्हता. अहो, तिथे माणूस गैरहजर होता. म्हणूनच आज मी या आपल्या मंचाला विषय देते, गर्दीत माणसाच्या माणूस शोधते मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधते मी. नमस्कार, मी जान्हवी प्रशांत पाटील, इयत्ता 11वीची विद्यार्थिनी. आज आपल्यासमोर विषय मांडते, गर्दीत माणसाच्या माणूस शोधते मी. खरं तर कोणत्या तरी महान कवीने असं म्हटलंय, बंदूक रक्षकांची बनवेल भक्ष आम्हा, बंदूक रक्षकांची बनवेल भक्ष आम्हा, झोपेन भयमुक्त अशी एकही रात नाही, झोपेन भयमुक्त अशी एकही रात नाही. माझाच देश आता माझ्यात राहत नाही, गर्दीत माणसाच्या माणूस जात नाही, गर्दीत माणसाच्या माणूस जात नाही. अरे मित्रांनो, किड्या, मुंग्या, पशु पक्षी, राने, वने, झाडे, झुडपे यांच्या सर्व उपसाऱ्यात जगण्यापेक्षा थोडासा जास्त मेंदू असलेली जमात म्हणजे माणूस. 2 हात 2 पाय लाभलेली जमात म्हणजे माणूस. ज्याच्या हृदयात श्रद्धायुक्त प्रेमाचे अखंड झरे वाहतात तो माणूस. आहार, भय, निद्रा, मैथून या 4 गोष्टी पशु पक्षी करतात, पण 5वी गोष्ट विचार करण्याची, जो विचार करतो तो माणूस. अगदी जीवशास्त्राच्याच भाषेत सांगायचं झालं तर ज्याचा हा अंगठा या 4 बोटांपासून दूर झाला तो माणूस. खरं तर ज्याच्या जीवावर कर्तृत्वाचा डोलारा उभारला आहे तो माणूस. अशी या निसर्गाची सर्वोत्तम देणगी म्हणजे माणूस. माकडाची शेपटी गेली, तो 2 पायावर उभा राहिला, तो चालू लागला, त्याच्या पायाची धाव एवढी की तो चंद्रावर पोचला, त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावर पोचला. त्याने समुद्र काबीज केले, त्याने नद्या अडवल्या, पण मनात त्याने जशा नद्या अडवल्या, त्याने जशी त्याने जंगलं उद्ध्वस्त केली, तशी त्याने पाखरांचे संसार उद्ध्वस्त केले. त्याने नद्या अडवल्या, पण मनात एक संकुचित दबकं निर्माण केलं. आणि इथंच खरा घोळ झाला. जशी त्याने जंगलं ताब्यात घेतली, तशी त्याच्या मनातली हिरवळ नष्ट झाली. त्यानं पाखरांचे संसार नष्ट केले, त्यानं नद्या अडवल्या, पण मनातले प्रेमाचे झरे नष्ट केले. त्याने विशाल समुद्रावर राज्य केलं, पण मनात एक सुकंचित दबकट तयार केलं. एका बाजूला त्यानं ग्रह ताऱ्यांना प्रदक्षिणा घातल्या, पण दुसऱ्या बाजूला त्यानं स्वतःच्याच संवेदनालाच ग्रहण लागलं. पण खतियात ग्रहण लागलं. खरं सांगायचं झालं तर माणूस माणसापासून दुरावला. परक्यांनाही आपलेसे करतील असे गोड शब्द असतात, परक्यांनाही आपलेसे करतील असे गोड शब्द असतात. शब्दांनाही कोडी पडतील अशी गोड माणसं असतात, शब्दांनाही कोडी पडतील अशी गोड माणसं असतात. एवढं भाग्य मोठं की ती माणसं आपली असतात. अहो, या महाराष्ट्रात जनावरांनाही पाणी पाजणारे संत नामदेव महाराज ही याच मातीतले. वृक्षवल्लींना सखे सोयरे म्हणणारे, रंजऱ्या गंजल्यांना सोबत घेऊन चालणारे संत तुकाराम महाराज हेही याच मातीतले. सतत स्वच्छतेचे धडे देणारे संत गाडगे महाराज ही याच मातीतले. लोकांना एकत्र मिळवून धर्माला साथ घातली ते संत ज्ञानेश्वर महाराज ही याच मातीतले. त्यांनी ही परंपरा सुरू केली. त्यांनी लोकांना एकत्र करून पटवून दिलं, माणसाच्या जाती अनेक असल्या तरी माणूस धर्म हा एकमेव धर्म आहे. माणसातील स्वार्थी आणि लोकपणा पाहून संत बहिणाबाई म्हणतात, अरे माणसा माणसा तुझी नियत बेकार, अरे माणसा माणसा तुझी नियत बेकार, तुझ्या हुनी बरं गोट्या तल जनावर, तुझ्या हुनी बरं गोट्या तल जनावर. मित्रांनो, जगणं इतकं सुंदर आहे, अनुभव
अनुभव तुम्हास येत जाईल. जगणं इतकं सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका. मार्ग तुम्हाला सापडत जाईल. जीवन एक रंगभूमी आहे. जीवन म्हणजे 2 घडींचा डाव आहे. जीवन म्हणजे संघर्ष. जीवनाच्या अशा अनेक गोष्टी, अनेक व्याख्या ह्या थोर पुरुषांनी आपल्यासमोर मांडल्या आहेत. भरपूर ताऱ्यांनी भरलं असलं तरी ते मोकळंच असतं. आभाळ भरपूर ताऱ्यांनी भरलं तरी ते मोकळंच असतं. दुःखाने व्यस्त होऊन न बसता कोणीतरी अंधळ्याचा डोळा व्हावं, कोणीतरी लंगड्याचा पाय व्हावा, कोणीतरी अनाथाचा पालक सुद्धा व्हावं. आपण जितक्या सहजतेने आपला राग व्यक्त करतो, तेवढ्या सहजतेने जर आपल्याला प्रेम व्यक्त करता आलं असतं तर आता जगण्याला मजा वेगळी असते. आणि जर तेच प्रेम जितक्या सहजतेने आपण निर्माण केलं असतं तर आज माणसात माणुसकी राहिली असती. आपला भारत देश प्रजासत्ताक झाला, आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण त्या देशात माणूस माणसापासून दुरावला. आणि मित्रांनो, हेच कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे. मोबाईलमध्ये चॅटिंग करण्यापेक्षा एकमेकात समोरासमोर संवाद साधा. जाता जाता एवढंच बोलेन, छू ले आसमान जमीन की फिकर मत कर. जी ले जिंदगी खुशी की तलाश न कर. बदल जाएगी तकदीर मेरे दोस्त, तकदीर खुद ही मेरे दोस्त. मुस्कुराना सीख ले, वजह की तलाश ना कर. मशहूर होना लेकिन मगरूर मत होना. छूले कदम कामयाबी के, मगर अपनों से कभी दूर मत होना. धन्यवाद. उत्सवातील रंजनाचा जांभळ्या सजला. नतमस्तक मी या सर्वांचा त्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठ आदरणीय व तसेच माझे वर्ग शिक्षक, मी आज प्रजासत्ताकदिनी 4 शब्द सांगणार आहे, तरी तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाला, मात्र भारताला आकार मिळाला नाही. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताला आकार मिळाला, कारण की संविधान आपल्या अंमलात आले. धन्यवाद. दिनाची पहाट भारत मातेला वंदन करून करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व प्रिय माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी प्रथमेश बाळाराम गुरव इयत्ता 9वीचा विद्यार्थी तुमच्यासमोर 26 जानेवारीविषयी काही 4 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आज 26 जानेवारी आपण भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी हा एक भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताला संविधान लागू झाले. त्या दिवशीपासून आपला भारत एक लोकशाही प्रधान देश बनला. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधान लिहिण्यासाठी एकूण 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस लागले. संविधानामुळे आपल्याला हक्क आणि अधिकार मिळाले. भा म्हणजे तेज, रथ म्हणजे रममान झालेला, तेजामध्ये रममान झालेला म्हणजे आपला भारत देश. जाता जाता एवढंच बोलेन, दे सलामी या तिरंग्याला, ज्यामुळे तुझी शान आहे. हा तिरंगा नेहमी राहू दे उंच, जोपर्यंत तुझा प्राण आहे. धन्यवाद. उत्तरम यः समुद्रस्थ हिमालयश्चात् दक्षिणम. उत्तरम यः समुद्रस्थ हिमालयश्चात् दक्षिणम तद भारतम नामम भारतीय यत्र संतती. याचा अर्थ असा की उत्तरेला हिमालय, दक्षिणेला समुद्र आणि या भारतात राहणारे आपण सर्वजण भारतीय. या भारत देशात सर्व धर्माचे लोक समभावाने राहतात आणि हेच माझ्या भारत देशाचे एकमेव वैशिष्ट्य आहे. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान हे फक्त माझ्या भारत देशाचेच आहे. ते फक्त माझ्या भारत देशाचेच आहेत. राष्ट्रप्रेम नेमकं म्हणायचं तर कशाला? राष्ट्रप्रेम नेमकं म्हणायचं तर कशाला? ती अशी कोणती व्याख्या नाही. तर राष्ट्रप्रेम म्हणजे ही एक मनातील भावना आहे आणि ती शब्दात कधीच व्यक्त होणार नाही.
अहो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरे म्हणतात आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, ती म्हणायची देशभक्ती. जेव्हा तीन हुतात्मे हसत हसत फासाव जातात, जेव्हा तीन हुतात्मे हसत हसत फासाव जातात तेव्हा म्हणायची राष्ट्रभक्ती, त्याला म्हणायचं राष्ट्रप्रेम. आणि जेव्हा हे भारत देशाचे जवान, वीर जवान, आत्ताचे तरुण लोक जेव्हा सीमेवर जाऊन भारत देशाचे रक्षण करतात, याला म्हणायचं राष्ट्रप्रेम, याला म्हणायचं राष्ट्रप्रेम. अहो पण तुम्हाला सांगतो, आपला भारत देश हा जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हा या देशातल्या लोकांनी खूप हाल अपेष्टा सोसल्या. पण ह्या अपेष्टा हे त्याच लोकांना समजू शकते ज्यांनी कधी पारतंत्र्य पाहिलं असेल. हे स्वातंत्र्यातल्या लोकांना कधीच समजणार नाही. केशरी ज्वाला, शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, तो सोन्याचा जिनाला, चारी दिशांनी अरुणोदय झाला, चारी दिशांनी अरुणोदय झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपल्या भारत देशाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळाले, पण स्वातंत्र्य मिळूनही उपयोग नव्हता, कारण की हे स्वातंत्र्य म्हणजे मृतदेह होता. या मृतदेहात जीव म्हणजे आपल्या भारत देशाचं संविधान. पण हे संविधान कोण लिहिणार हा मोठा प्रश्न होता. तेव्हा भारतीय लोकांनी इंग्रजांच्या पुढे प्रश्न मांडला की आम्हाला कोणतरी विद्वान व्यक्ती द्या जो ह्या देशाचे संविधान लिहिल. पण तेव्हा इंग्रजांनी असं व्यक्त केलं की तुमच्या देशात अनेक लोक आहेत, अनेक महापंडित आहेत, ते ज्या देशाचे संविधान लिहू शकतात. तेव्हा आपल्या देशातलाच एक नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समोर आले आणि आपल्या भारत देशाचे संविधान लिहिले. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात ह्या भारत देशाचे संविधान लिहिले. आणि तेव्हा 26 जानेवारी 1950 रोजी या भारत देशाचे संविधान अंमलात आणले. म्हणूनच आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो, प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. पण एवढं या स्वातंत्र्यानं, या संविधानानं आपल्याला दिलं तरी काय? या स्वातंत्र्यानं आपल्याला दिलं ते नीतिनिर्देशक तत्व, या स्वातंत्र्यानं आपल्याला दिला कायदा. म्हणून तर आज आपला भारत देश व्यवस्थित सुस्थितीत चालू आहे. आणि शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणतो, तिच्यावर प्रेम केलं तर काय मिळेल? तिच्यावर प्रेम केलं तर फक्त आठवणच मिळेल. पण या भारत देशावर जर का प्रेम केलं तर इतिहास घडेल. ह्या भारत देशावर जर का प्रेम केलं तर इतिहास घडेल. 1 2 3 स्टार्ट. क्या मन मौजी बेफिक्रे थे, क्या मन मौजी बेफिक्रे थे, मौत पे अपने हंसते थे, दिल में वतन को रखने वाले सर पे कफन भी रखते थे. हम तो तिरंगा लहराएंगे, हिचकी बन के याद आएंगे, वो मिट्टी के बेटे जो वापस ना लौटे, जो वापस ना लौटे, वो मिट्टी के बेटे, वो माँ के अलबेले जो वापस ना लौटे, जो वापस ना लौटे, वो मिट्टी के बेटे, इस मिट्टी के बेटे. ओ ओ ओ ओ मिट्टी के बेटे, ओ ओ ओ मिट्टी के बेटे, इस मिट्टी के बेटे, जिसके लिए सरदार हमारा झूल गया था फंदे पर, धूल नहीं लगने दी हमने उस बेदाग तिरंगे पर, उस बेदाग तिरंगे पर, उस बेदाग तिरंगे पर. तेरा दर्द जाने बाबा, तेरा दर्द तो जाने बाबा, मैं तो खुशी से पागल हूँ, जिसके गोदी में खेला मैं चला उसी के कंधे पर. लाडले जब सरहद जाएंगे, हिचकी बन के याद आएंगे, वो मिट्टी के बेटे जो वापस ना लौटे, जो वापस ना लौटे, वो मिट्टी के बेटे, वो माँ के अलबेले जो वापस ना लौटे,
जो वापस ना लौटे वो मिट्टी के बेटे, इस मिट्टी के बेटे। इतना बुलंद हो तारों को चूमे तिरंगा, माँ से है माटी, माँ से है माटा, माटे पे माटी सजा के चले, माए चलती रहे बेखौफ हवाए, लहरा के झूमे तिरंगा, आजाद रहे आबाद रहे तू, तारों को झूमे तिरंगा, माँ से है माटी, माँ से है माटा, माटे पे माटी सजा के चले, माए चलती रहे बेखौफ हवाए, लहरा के झूमे तिरंगा, आजाद रहे आबाद रहे तू, तारों को झूमे तिरंगा, माए तेरे लिए अमर मिटेंगे, तेरे बेटे ना पीछे हटेंगे, जब तुझ पे आ जाए हमें तू पुकार लेना, बलिदान का बहाना हमें बार बार देना, ये जो जानवान है तेरे सामने क्या है, कोई शूरवीर ही प्राण दान देता है, माँ से है माटी, माँ से है माटा, माटे पे माटी सजा के चले, माए चलती रहे बेखौफ हवाए, लहरा के झूमे तिरंगा, आजाद रहे आबाद रहे तू, तारों को झूमे तिरंगा, मेरे लहू का है फायदा क्या, आए नमाज ये काम तेरे, माए चलती रहे बेखौफ हवाए, लहरा के झूमे तिरंगा, आजाद रहे आबाद रहे तू, तारों को झूमे तिरंगा, हाजू में तिरंगा, तारों को हाजू में तिरंगा, हाजू में तिरंगा, तारों को हाजू में तिरंगा। धन्यवाद। जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा, हम बुलबुलें हैं इसकी, ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हमारा, सारे जहाँ से अच्छा, पर्वत वो सबसे ऊंचा, हम साया आसमां का, पर्वत वो सबसे ऊंचा, हम साया आसमां का, वो संतरी हमारा, वो पासबा हमारा हमारा, सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हमारा, सारे जहाँ से अच्छा, गोदी में खेलती है इसकी हजारों नदियाँ, गोदी में खेलती है इसकी हजारों नदियाँ, गुलशन है जिसके दम से रश के जीना हमारा हमारा, सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हमारा, सारे जहाँ से अच्छा, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम हिंदी है हम हिंदी है हम, वतन है हिंदोस्ता हमारा हमारा, सारे जहाँ
हिंदोसता हमारा हम बुलबुलें हैं सकी, ये गुलसिता हमारा हमारा सारे जहां से अच्छा।